एक आनंदाची बातमी, राज्यातल्या लाखो बहिणींना सरकारकडून मिळालेली प्रेमाची भेट. होय, जुलै 29 रोजी आलेली खास रक्कम. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा झाला आहे. एकूण रक्कम थेट 11,000 रुपये. 8,000 अधिक 3,000. बहीण हसली, घर हसलं. राज्य सरकारने घेतलेला एक अभिनव निर्णय, ज्यामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे. बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. राखीच्या आधीच आली आहे ही रक्कम, म्हणजेच ही झाली एक खरी राखीची भेट. 8,000 रुपये हे मागील टप्प्यांचे बकाया होते आणि 3,000 रुपये हे राखीसाठी खास सन्मान. रक्कम थेट जमा झाली आहे खात्यात. कोणतीही लाच नाही, कोणताही त्रास नाही. अनेक बहिणींनी मोबाईलमध्ये मेसेज पाहिला आणि डोळ्यांत आनंदाश्रू आले. काहींनी बँकेत गेलं आणि बघितलं रक्कम जमा. घरातल्या आई-वडिलांनीही सरकारचं आभार मानलं, कारण आज त्यांच्या मुलींचा सन्मान झाला. ही योजना फक्त पैशांची नाही, ही आहे प्रेम, आधार आणि आत्मसन्मानाची. लाडकी बहीण हा शब्द आता फक्त नावापुरता नाही, तो झाला आहे एक सन्मानचिन्ह. गरीब, गरजू, ग्रामीण भागातील बहिणींना दिलासा. शिक्षण, व्यवसाय आणि गरजेसाठी मदत. सरकारने घेतलेला हा निर्णय अनेकांच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरतोय. बहीण फक्त भाऊंसाठी नाही, समाजासाठीही खूप मोलाची असते. योजना पात्रता. लाभार्थी बहीण ही राज्यातील असावी. तिचं नाव योजनेच्या अधिकृत यादीत असावं. बँक खाते आधारशी लिंक असावं. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या बहिणींची यादी ग्रामपंचायत स्तरावर जाहीर झाली आहे. प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता ठेवली गेली आहे. काही बहिणींना अजून रक्कम मिळाली नसेल, त्यांचं नाव सूचीमध्ये नाही किंवा खाते लिंक नसेल, अशा बहिणींनी लवकरच महाई सेवा केंद्रात अर्ज करावा. गरज असल्यास ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. हप्ता येतोय टप्प्याटप्प्याने, म्हणून अजून काही खात्यांमध्ये येणं बाकी आहे. तुमचं खाते UPI, मोबाईल ॲप, SMS किंवा बँकेत जाऊन तपासा. रक्कम आल्यास योग्य वापर करा. काही बहिणींनी आधीच शिक्षणासाठी बचत केली आहे, काहींनी व्यवसायासाठी सुरुवात केली आहे. हे सरकार बघतंय फक्त मतदानासाठी नाही, तर तुमच्या प्रगतीसाठी काम करतंय. राखीचा सण प्रेमाचा, विश्वासाचा आणि आता जोडला गेलाय आर्थिक आधारही. जेव्हा भाऊ बहिणीला राखीच्या दिवशी काही देतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात सुद्धा आनंद असतो. पण या वर्षी सरकारने हा भाऊपणाचा मान उचललाय आणि दिली एक मोठी राखी भेट. ही योजना म्हणजे केवळ लाभ नव्हे, ती आहे नात्यांची जपणूक. अनेक मुलींना शिकण्याची संधी मिळेल, नव्या स्वप्नांना उधाण येईल. बाई शिकली, पुढं गेली, तर संपूर्ण कुटुंब पुढं जातं. म्हणूनच सरकारने बहिणींच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय आणि म्हणूनच दिले 11,000 रुपये. यामागे राजकारण नाही, यामागे आहे बहीणप्रेम आणि समाज उभारणी. सण म्हणजे एकमेकांना साथ देणं आणि ही साथ सरकारनेही दिली. लाडकी बहीण योजना फक्त एक योजना नाही, ती आहे बहीण म्हणून मिळालेला अधिकार. ज्यांच्या खात्यात रक्कम आली आहे, त्यांनी ती योग्य कारणासाठी वापरावी. शिक्षण, आरोग्य, कौशल्य, रोजगार, ज्यामुळे आयुष्य बदलेल. काही बहिणींना या पैशातून कपडं, वस्त्र, किराणा घेता येईल. काहींना व्यवसायासाठी भांडवल मिळेल. तुमच्या गावातील इतर बहिणींना ही माहिती द्या, कारण माहिती म्हणजेच शक्ती. बहिणीने आत्मनिर्भर व्हावं, हीच खरी राखी आहे आपल्या देशासाठी. सरकार बदलतील, योजना बदलतील, पण बहीण आणि तिचा सन्मान अमर राहील. सरकार म्हणतंय, बहीण कधीही मागं राहता कामा नये. आजचा भारत महिला शक्तीकडे वाटचाल करतोय आणि त्यात अशा योजना मोलाच्या ठरतात. जुलै 29 लक्षात ठेवा हा दिवस, ज्या दिवशी बहिणीला मिळाली आर्थिक स्वातंत्र्याची झलक. कुणी म्हणेल सरकारचं काम आहे हे, पण हे आहे सरकारचं प्रेम. अशा योजना सुरू राहाव्यात, त्यासाठी जनतेचा विश्वास हवा. बहिणींच्या डोळ्यात आनंद पाहिला म्हणजे ही योजना यशस्वी. अशा उपक्रमांनी समाज बदलतो आणि स्त्रीशक्ती अधिक बळकट होते. तुमचं नाव यादीत नसेल तर लगेच अर्ज करा, माहिती द्या
शंका विचारा आणि पुढील टप्प्यांची वाट पहा. लाडकी बहीण योजना फक्त योजना नाही, हा आहे बदलाचा आरंभ. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.